धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधानानिले पंढरीये, न करी आळस आलिया संसारी, पाहे पा पंढरी भुवैकुंठ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्छयावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता भूतलावर आलेले वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट, क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमान योगी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शासनाधीश्वर श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक तसे पारमार्थिक गुरु असणारे विश्ववंद्य विश्वभूषण महाराष्ट्र संत तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 6 चरणांचा आणि काहीसा थोडा अपरिचित असणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय मनुष्यशास्त्री जीवाच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, ज्या प्राप्तव्याच्या संयोगाने जीवनामध्ये साध्य झाली ते साध्य अर्थात भगवान पंढरीश परमात्मा, तो परमात्मा जीवनामध्ये मिळाला, तो परमात्मा प्राप्त झाला आणि ते प्राप्तव्य ज्यानं कोणी साध्य करून दिलं, ज्याच्या कोणाच्या संबंधाने ते प्राप्तव्य आम्हाला मिळालं, त्याचं श्रेय ज्याची त्याला देणारा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धन्य पुंडलिका बहु बरे केले, निदान आणले पंढरीये, तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभती. ब्रह्मादिकांचं निज ध्यान असणारा परमात्मा तू आम्हाला दाखवलास, त्याबद्दल धन्यता देणारा अभंग आहे. सर्वांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजेच्या साधनेचा अभंग आहे. सुंदर अभंग आहे. आपण याचं चिंतन पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडा कीर्तन सेवेला आरंभ करण्याच्या पूर्वी परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: अकारण कारण करुणावरून आले भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राणसंजीवन श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय, अनंत कृपायू भूषित वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत समर्थ सद्गुरु श्री संत भगवान बाबा महाराज, श्री संत वामनभाऊ महाराज आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या धाराशिव जिल्ह्याचं वैभव, वैराग्य महामेरू, वैराग्याचा मेरू, तो गोरा कुंभारू, लाडका डिंगरू, केशवाचा सगळ्यात आवडते भक्त भगवान पंढरीश परमात्म्याचे असणारे वैराग्य महामेरू संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा, सर्व सप्ताहाचे आयोजन करणारे आयोजक मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ यांच्या प्रेमातून माझ्यावरती अगदी बंधुवत प्रेम करणारे हरिभक्तीपरायण या कळंब तालुक्याचं वैभव आकाशजी महाराज पांचाळ, ज्यांच्या हातून आपण गोड मृदंग ऐकत आहात, असे माझे स्नेही महाराजांचं आलेलं तुम्हा सर्व गावकऱ्यांचं आणि आग्रहाचं निमंत्रण. तसेच आपल्या गावचे सुपुत्र श्रीमान वैभवजी मुंडेसाहेब आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रेरणेतून या सप्ताहाला सुरुवात झाली असे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पुरुषोत्तम उमाकांत दादा मुंडे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होईल. आणि असं या सोहळ्यातील ही कीर्तन सेवा आणि ती आज माझ्या वाट्याला आली, याबद्दल मी माझं परमभाग्य समजेन. आजच्या या कीर्तनामध्ये तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, ऋषितुल्य, श्रोतृवर्ग मंडळी, सर्व माता मावल्या, तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होईल. आज या कीर्तनासाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्व गावातील ज्येष्ठ टाळकरी मंडळी, गायक वृंद, तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होईल. हरिभक्तीपरायण माझे मित्र हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज आणि आपल्या गावचे सुपुत्र हरिभक्तीपरायण रोहित महाराज, दोघांच्या चरणावरती नतमस्तक होईल. विशेषत्वानं या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे थोडा रंग आला असे आमच्या बार्शी तालुक्याचं वैभव नवनाथ वारकरी शिक्षण संस्था सौंदर्य येथील सर्व विद्यार्थीवृंद, आज जरी
मुलं हजर नसली तरी आमच्या केदार महाराजांच्या सौभाग्यवती ज्यांचं आपण कीर्तन ऐकणार आहात हरिभक्तीपरायणा आमच्या वैभवीताई शिंदे याही आपल्या विद्यार्थिनींसमवेत या ठिकाणी उपस्थित राहिल्या. ताईंच्या चरणावरती नतमस्तक होईल. सर्व विद्यार्थ्यांच्या चरणावरती नतमस्तक होईल. तुम्ही सर्वांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं. तुम्ही 2 जणांना मृदंग वाजवावा आणि तुम्ही सर्वांना समोर बसून ऐकावं. एवढा अधिकार माझा नाही. मात्र एक आहे, दास मी दुर्बळ वैष्णव दास मी दुर्बळ वैष्णवांचा नो हे बहुश्रोत नो हे ज्ञानशील सूर देत जावा. दास मी दुर्बळ वैष्णवांचा मी आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु धोंडोपंतजी दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर श्री गुरु दादासाहेबांच्या फडामध्ये एक झाडपूस करणारा विद्यार्थी आहे. दादासाहेबांच्या फडामध्ये झाडपूस करता करता जे संतांचं उच्चिष्ट माझ्या पत्रामध्ये पडलेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका. अभंग खूप सुंदर आहे. या अभंगामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांनी धन्यता दिली पुंडलिकरायाला. खरं सांगू मी तुम्हाला, जीवनामध्ये माणसाला सुखी व्हायचं असेल तर तुकोबराय म्हणतात, आपुला तू एक देव करून घ्यावा ते नेविन जेवा सुख नो हे. लक्ष द्या बरं का सगळेजण. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय अभंग खूप महत्वाचा आहे. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या साधनेचा आहे. माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना संसार चांगला असला का त्याचा परमार्थ चांगला असतो. आमचे श्री गुरु भाऊ आम्हाला पाठामध्ये सांगायचे विद्यार्थ्यांना, पूर्ण वाक्य सांगतो म्हणायचे, लक्षात ठेवा का ज्या माणसाला संसार चांगला करायला आला त्याला परमार्थ चांगला करता येतो. ज्या माणसाला संसार चांगला करता येत नाही त्याला परमार्थातलं काही ढेकळं सुद्धा जमत नाही, असे भाऊ म्हणायचे. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असा होता का ज्ञानोबरायांच्या ओवीचा जर ठाव घेतला तर ज्याचे ऐहिक धडण आहे त्याचे परत रपुसशिक आहे. ज्याचं स्वतःचं चांगलं नसतं तो लोकांचं चांगलं करू शकत नाही. परमार्थ म्हणजे परार्थ, म्हणजे इतरांच्या दुःखानं आपण दुःखी व्हावं आणि इतराच्या सुखानं सुखी व्हावं, याला परमार्थ म्हणा. पहिली पायरी सांगतो परमार्थाची. नाहीतर बरीच तुम्हाला लोक पाहायला भेटतील, कपाळाला गंध, गळ्यात तुळशीची माळ आहे, भजन करतात, कीर्तन करतात, देवदेव करतात, सगळं काही करतात, पण बाबा समाजामध्ये वागत असताना ती राक्षसापेक्षा बेकार वागतात. याला परमार्थ म्हणत नाहीत. याच्या उपर तुम्हाला काही काही लोक अशी पाहायला भेटतील, कपाळाला गंध नसेल, गळ्यात तुळशीची माळ नसेल, कदाचित त्यांच्याच्यानं देवादिकाचं दर्शन घेणं होत नसेल, भजना कीर्तनाला यायला जमत नसेल, पण ऐका बरं का, त्यांच्या आचरणाची उंची एवढी मोठी असते, एवढी मोठी असते का त्यांच्या आचरणाचा हेवा देवालाही वाटावा या उंचीची काही काही लोक असतात. मी असं म्हणेन तुम्ही याला सुद्धा परमार्थच म्हणा. आपलं जीवन जर समाजाच्या समर्पणासाठी वाहून घेतलेला असेल तर तोही परमार्थच आहे. आपण जर लोकांच्या डोळ्याचे अश्रू पुसण्यासाठी काम करत असू, दुःखितांच्या आश्रितांच्या मदतीला धावून जात असू, तर तोही आपला परमार्थच असतो. तुम्हाला मला हे सोपं का करायचं आहे, जीवनामध्ये संसार खूप महत्वाचा आहे. संसार म्हणजे संसार नेमका काय असतो. आपण लग्न केलं, मुलं बाळं झाली, सोना नातुंड, शेत जमीन जमला, बंगला गाडी, याला संसार म्हटलंय का? अजिबात नाही. संसाराची व्याख्या करत असताना ज्या ज्ञानोबरायांना या कोणत्याच गोष्टीची म्हणजे गरज नव्हती, या कोणत्याच गोष्टीचा त्यांना उपभोग घेतला नाही, तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी म्हणावं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन त्यांनी लोक. त्यांना असा कोणता संसार केला तर लक्ष देऊन ऐका, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत केलेल्या कर्माला आणि झालेल्या प्रवासाला तुम्ही संसार म्हणा. आणि त्यामध्ये आपण कसे जगलो हा खऱ्या अर्थानं संसार असतो. तो संसार खूप महत्वाचा असतो. का संसारी जन्मीची याची लागी. आता कशाच लागी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या संसारामध्ये जन्माला आलो, जन्माला आल्याच्या नंतर आम्हाला आमचा काय व्हावा तर परमात्मा आमचा व्हावा. बघा बरं का, ज्याच्या घरी परमात्मा यावा. मला थोडं उत्तर द्या 2-3, म्हणजे तुमच्या कीर्तनाला आपण आरंभच होतोय. सोपं आहे, अवघड काहीच नाही. देव कोणाकोणाला आवडतो बरं? येऊ का हॉटेलात ना चहा पिऊन बाहेर ना मी? तुम्ही असं काय एवढं टेन्शन मध्ये आला? मी काय म्हणायला लागलोय तुम्हाला, देव कोणाकोणाला आवडतो? आवडतो सगळ्याला. देवानं आपल्या घरला यावं असं कोणाकोणाला वाटतं? सगळ्यांनाच वाटतं. देव तुम्हाला सर्वांना आवडतो,
देवानं आपल्या घरला यावं सर्वांना वाटतं. देव आपल्या घरला जर आला तर मला असं वाटतं ज्याच्या घरला देव येत असेल त्याला कोणाकडे काही हात पसरायची गरज लागेल का? अजिबात नाही. साधा एखादा आमदार खासदार मंत्री जर आपल्या घरी यायचा असेल तर किती आपण खुश असू, का तर तो आपलं काहीतर एखादी इच्छा पूर्ण करू शकेल. पण न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे, ज्याला सांगायचीच गरज लागत नाही असा जगाचा नियंता असणारा परमात्मा जर आपल्या घरला येत असेल त्याच्यासारखा भाग्यवान कोणी असेल का? म्हणून मी तुम्हाला प्रश्न केलाय, तो परमात्मा आपल्या घरला यावा वाटतो का? बोला लवकर. वाटतो परमात्मा आपल्या घरला यावा. देव तुम्हाला आवडतो का म्हटल्यावर तुम्ही हो म्हटलात, मला छान वाटलंय. देव आपल्या घरला यावा का? तुम्ही हो म्हणताय. माझा तिसरा प्रश्न आहे, उत्तर द्या. देवानं आपल्या घरला यावं सर्वांना वाटतंय, देव सर्वांना आवडतोय, मग आपण देवाच्या घरला जावं असं कोणाकोणाला वाटतंय? बाया तर हसायच लागल्यात. आकाश महाराज मला सांगा, देवाच्या घरला जावं वाटतं का? माईच्यान खरं सांगा, कसं वाटतंय तुम्हाला? हा, बहुतेक तुम्हाला कटाळा आलेला दिसतोय. म्हणजे जावा वाटतंय म्हणतात दोघं तिघ जण, नग नग म्हणतात. आता असं आहे का? आहे का? विनोदाचा भाग सोडा. देवाच्या घरला जायचं म्हटलं का, बरोबर आहे का नाही? देवाच्या घरला जायचं म्हटल्यावर चौघा जणाच्या खांद्यावर जावं लागतं का? म्हणजे तुमचा तसा समज आहे ना, हसताव तुम्ही. म्हणजे ऐका, थोडा आपला गैरसमज आहे तो आपल्याला दूर करायचा आहे. ध्यान द्या. आपण देवाच्या घरला जायचं म्हटलं का घराच्या बाहेरून चालली, घरची लहान लहान लेकर असतात, आईकडे आजीकडे जातात आणि म्हणतात, आजी ते नेमकं काय चाललंय, काय आहे ते, कुठं चाललंय? आई आजी लेकराला भीती वाटू नये म्हणून सांगून टाकते, काही नाही बाळा, ते देवाच्या घराला चाललंय. बरोबर आहे माझं म्हणणं? देवाच्या घराला चाललंय म्हटलं का लगे आपल्या डोक्यात असं फिट्ट बसलंय, चौघा जणाच्या खांद्यावर जायचं म्हणजे देवाच्या घराला जायचं. लक्ष देऊन कीर्तन आहे का? चौघा जणाच्या खांद्यावर जात असतो तो देवाकडे जात असतो, हा आपला गैरसमज आहे. चौघा जणाच्या खांद्यावर जाणं हे देवाकडे जाणं नसतं. चौघा जणाच्या खांद्यावर जात असतो तो स्मशानात जात असतो. आणि देवाकडे जर जायचं असेल तर याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे, नर कुछ करणे करेगा तो नर का नारायण बन जाय, किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. त्या परमात्म्यानं या नर शरीराला एवढं स्वातंत्र्य देऊन टाकलंय का जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी सांगतात बघा, की तो आयुष्याच्या आपले हे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी, याच नर शरीराच्या बळावरती नराचा नारायण होता येतं, एवढा अधिकार या नर शरीरामध्ये आहे. म्हणून या नर शरीरानं देवाकडं जाण्यासाठी केलेला प्रयत्न खूप महत्वाचा असतो. म्हणून मला तुम्हाला पहिला टप्पा सांगायचा आहे, देवानं आपल्या घरला यावं याच्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे परमार्थ असतो. आता तो परमात्मा आपल्या घरी कसा येतो याचं उत्तर आजच्या अभंगामध्ये. परमात्मा आपल्या घरी कसा येतो हे तुम्हाला सांगायचंय मला, बरोबर आहे की नाही? परमात्मा आपल्या घरी आल्यावर काहीच कमी पडत नाही, मी तुम्हाला सांगितलंय. आणि तो परमात्मा उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे, तो परमात्मा बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत,
नाम जा आनंद हे नाम जा तो हा उतरील तो हा उतरील पार तो हा उतरील हा उतरील पार तो हा उतरील, तो हा उतरील पार, तो हा उतरील, तो हा तो परमात्मा बहु आहे करुणावंत. लक्ष द्या कीर्तनामध्ये. अनंत हे नाम ज्या तो परमात्मा एवढा उदार अंतकरणाचा का त्याच्या दारात गेल्याच्या नंतर कोणाची निराशा करत नाही. येथे नाही झाली कोणाची निराश आल्या याचकास कृपेविषयी. त्याच्या दारात जा मोकळ्या हाताने न परत पाठवणार आहे. त्याला काही मागा. देवाला एकानं बायको मागितली देऊन टाकली. स्वतःची बायको दुसऱ्याला देणारा आहे का कोणी जन्माला आलेला? पण ती सुद्धा देऊन टाकली. एवढा उदार अंतकरणाचा आहे. शेवटचं टोक सांगितलं. मी तुम्हाला कथाभाग सांगून टाकत सगळा वेळ घेत नाही. तो परमात्मा एवढा उदार अंतकरणाचा आहे. तो परमात्मा आपल्या घरला यावा. आता ऐका, तो परमात्मा जगद्गुरु तुकोबाराने कसा आहे सांगितला. अभंगाच्या 4थ्या चरणापासून सांगायला सुरुवात केली का सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडिला. ते तीर्थ एक नंबरच आहे. त्या क्षेत्राचा महिमा सांगितला की अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. ते त्या चंद्रभागेच्या ठिकाणी शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येते पुंडलिका जवळी. तीर्थे तया ठाया येते पुनित व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. असा महिमा तीर्थाचा सांगितला. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागेला डोळ्यांना बघितल्याच्या नंतर सगळी तीर्थ घडतात माय. ऐका पुढं. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र क्षेत्राचा महिमा सांगितला का ते या पंढरी सघडे खळा पाजर रोकडे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. बरोबर आहे की नाही? ते आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. तुम्हाला सगळ्यांना त्याचं फळ मिळून जातं. लक्ष द्या कीर्तनामध्ये. नुसतं धिंगाणा ऐकायचा निघून जायचं असलं कीर्तन मला काही जमाना सांगायला. म्हणजे माझ्याकडे बी हाय तसला माल तुम्हाला आवडायचो का. पण मी जड जायचं रान अगोदर घ्यायला लागलोय. जड जायचं रान कळते ना तुम्हाला. शेतकरी हाव की तुम्ही सगळी शेतकरी. आमच्या इकडे भूम तालुक्यात काही रान नांगरायला उशीर केल्यावर नांगरतच नाहीत ती. हा मग ते न जाणारे रान अगोदर नांगरावं लागत ते हाय का नाही. मग पुन्हा राडा होऊन जाते पावसाळ्या तोंडाला. म्हणून मी काय करायला लागलोय ते जड जायचं रान आधी घ्यायला लागलोय. पुन्हा उन्हाळा खरड्याचं मागं ठेवलंय मी. हा ऐका चला आता. तीर्थ येता ठाया. लक्ष द्या आता. ते तीर्थ एक नंबरचं क्षेत्र क्षेत्राचा बी तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे. पुढे ऐका चला. देव बळया माझा पंढरीराव जो या देवांचा देव किंवा देखिला देखिला मायम्या देवादी देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये. ज्ञानोबाराय म्हणतात देवाचा आधी देव असणारा परमात्मा मी पाहिला 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 नंदाचा नंदन ते नैवेद्य येले ते नैवेद्य येले ते नैवेद्य येले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. सुंदर असणार परमात्मा तो विटेवरती उभा राहिला की पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखिला सावळा बाई येऊ. तो परमात्मा मी पाहिला. जगद्गुरु ज्ञानोबाराय म्हणतात असा असणारा परमात्मा कसा आहे. पुढे ऐका. तो परमात्मा आता मी सांगितलं तुम्हाला सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राने देवशास्त्रांनी हा भाव निवडिला. चला पुढे ऐका थोडं. विष्णुपद गया राम नाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या. काय तुम्हाला डोक्यात घ्यायचंय ती सगळी तीर्थ त्या ठिकाणी आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. सांगू तुम्हाला शेवटचा टोक. तुका म्हणे वरनो काय 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 तुका म्हणे वरनो काय
तुका म्हणे वरणो काय, 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 तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तमा तुका म्हणे वरणो काय, तारक विठोबाचे पाय. असा असणारा परमात्मा, गुणातीत असणारा परमात्मा, शून्यातीत असणारा परमात्मा सगुण साकाराला आला. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. तो परमात्मा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण एक तोही रघुराया. त्या परमात्म्याला कसाय म्हणून ओळखायचा? तो शून्यातीत असणारा, गुणातीत असणारा, निर्गुण निराकार असणारा. बरोबर आहे की नाही? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तो सगुण निर्गुण असणारा परमात्मा आकाराला आला. आला अशी आकारा आमुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. तो परमात्मा भक्तीच्या भिडेला पडला आणि आकाराला आला की अव्यक्त ते आकारले आणि रूप आले. गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला
विटेवरी पितांबर धारे सुंदर जो जमला आता मस्त गुणाला आता आला गुन्हा लक्ष द्या तो परमात्मा गुन्हा आला विटेवरी सगुण साकाराला आला तो परमात्मा बघा बर का आता योगियाचे ध्याने ध्याताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे योग्यांच्या जप्या तप्यांच्या ध्याना मनाला न येणारा परमात्मा देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तो परमात्मा घात आघात निवारी छाया पितंबरे करी तुमच्या आमच्यावरती आलेले घात आघात निवारण्यासाठी पंढरपूरला आला विटेवरती उभा राहिला गुन्हा आला विटेवरी तो परमात्मा सगुण साकाराला आणण्यासाठी एक क्रिया करावी लागली त्यानं काय केलं बा असं करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यानं काहीच नाही केलं बरं का जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या पुंडलिकरायानं काहीच नाही केलं म्हणजे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात न पविजे केल्या तपाच्या राशी ते जन लोकाशी दाखविले किंवा दाविले 2 पाठ आहेत ते जे तपाच्या राशीनं लोकाला नाही दिसलं बरं का जप तपानं ज्याला काहीच नाही कळालं जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव ते जप तपाशिवाय प्राप्त झालं नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले जप तपाच्या साधनेशिवाय ते ब्रह्म पंढरपूरला आलं आणि ते ब्रह्म ज्यानं पंढरपूरला आणलं त्याला जगद्गुरु तुकोबारायने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये धन्यता दिली धन्य पुंडलिका बहुबर केले धन्य पुंडलिका बहुबर केले धन्य पुंडलिका बहुबर केले धन्य पुंडलिका बहुबर केले निधान आणले पंढरी ते पंढरपूरला निधान आणलं मला खूप छान वाटलंय आता लक्ष द्या
तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्यात मला. सप्ताह करतोय आपण, 34 वर्ष झालं संत शिरोमणी गोरोबा काकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. आपण सप्ताह करतो म्हणजे लईच पैसे झाले म्हणून सप्ताह करत नाही, बरोबर आहे की नाही? टाइमपास करायचा म्हणून सप्ताह करत नाही कोणी. सप्ताह करण्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो, लक्ष द्या कीर्तनामध्ये. तो काय उद्देश असतो? हरपले आपण पे पावे, पाहता संता ते घेऊन सावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. दरवर्षी तीच कीर्तन, दरवर्षी तीच ऐकायचं, दरवर्षी तेच सांगायचं. बरीच लोक कीर्तनाला इना झाली, टकुरा आऊट केलं म्हणतात, याईने म्हणते ती का नाही? खरं सांगा. आणि तसं जर वाटत नसतं तर कीर्तनाच्या मंडपात जागा पुरली असते का? मला तुम्हाला हे विचारायचंय, बरोबर आहे की? हे ती लोकांना आता म्हणायला नाही, गप गम गुमान गटगट गिळायला लागले ते. त्यांना मरणा माईचा त्रास व्हायला लागला, लई त्रास व्हायला लागला. त्याला ही वाजायला लागलं की आता का नाही 8 दिवस लईच अवघड झालं म्हणतात लोक. ते मी मगा बघितलं हिथं देवळा पुढं लई हलकी वाजत होती, तेव्हा गर्दी होती कीर्तनाला. त्या निम्याने सुद्धा लोक नाही. ते मला वाटलं लय गावात म्हणलं लोक भाविक दिसायला ते. म्हणलं मायच्या ना आता लईच गर्दी होती का काय कुणास ठाऊक कीर्तनाला. मला तर चक्कर यायचा टाइम माणसं बघून बघायचे. पण मग आता इथं उभं वारा सुटलं मला मंडपात, बरं का? ऐका, मला कशामुळे सांगायची वेळ आली. हरपले आपण पे पावे, पाहता संता ते घेऊन सावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. दरवर्षी तेच सांगायचं, दरवर्षी तेच ऐकायचं. काय ऐकायचं तर सांगतो मी तुम्हाला. आपलं काहीतरी हरवले आणि हरवलेलं ते आपल्याला काय करायचंय? मिळवायचंय. हरवलेलं मिळवण्यासाठी काय करावं लागतं? हॉटेल उघडी आहेत का? नाही म्हणजे चहा पाणी करून आलो असतो महागारी, तुमचा विचार होईपर्यंत म्हणून म्हणलो मी. हुडकावं लागतंय. मग असं कवा सांगायचं? कीर्तन संपल्यावर सांगा का तुम्ही? मी काय म्हणतोय तुम्हाला, हरवलेलं आपल्याला मिळवायचंय. काय करावं लागतंय त्याला? बोलावं तुम्ही. काय करावं लागतंय त्याला? हुडकावं लागतंय. हा, आता लक्ष द्या कीर्तनामध्ये. मग ज्ञानोपराय काय म्हणतात आपल्याला? हरपले आपण पे पावे, पाहता संता ते घेऊन सावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हरवलेली वस्तू सांगून सापडते का हुडकून सापडते? हुडकून. हुडकून. हरवलेली वस्तू ऐकून सापडते का हुडकून? हुडकून. हुडकूनच. म्हणजे सांगून सापडत नाही आणि ऐकून सापडत नाही. त्याला काय करावं लागतं? हुडकावं लागतंय. आपल्या मराठवाड्याच्या रांगड्या भाषेमध्ये काय करावं लागतंय? हुडकावं लागतंय. मला सांगा तुम्ही, हरवलेली वस्तू जर हुडकल्याशिवाय शोधल्याशिवाय सापडत नसेल, ज्ञानोपराय म्हणतात हरपले आपण पे पावे, पाहता संता ते घेऊन सावे. थोडं मी बाजूला ठेवलंय. हरपले आपण पे पावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. सारखं तेच सांगा आणि सारखं तेच ऐका, म्हणजे तुम्हाला हरपले आपण पे पावे, हरवलेलं आपल्याला मिळेल म्हणतात. मग नेमकं आपलं काय हरवलंय? सांगून आणि ऐकून सापडणार आहे. तर लक्ष द्या, कीर्तनामध्ये स्थूल देहाच्या संबंधाने विचार केला तर एखादी स्थूल वस्तू जर हरवली असती आपली, तर ती आपल्याला हुडकून शोधून सापडली असती. पण आपली स्थूल वस्तू न हरवता आपली सूक्ष्म देहाच्या संबंधाने विचार करता ती सूक्ष्म वस्तू हरवली. काय हरवले? तर ऐका, माणसांची गर्दी भरपूर दिसते, पण गर्दीमध्ये माणूस शोधावा लागतोय. ही शोकांतिका आहे सध्याच्या काळातली. म्हणजे माणसातलं माणूस पण हरवलंय. याच्यासाठी म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. ध्यानात येते का? बघा, नसन तुमच्या लक्षात आलं, अजून थोडं सोपं करून सांगतो, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. मी माया कीर्तनाचा पॅटर्न वेगळा आहे. लय जण कीर्तन करा तुम्हाला दृष्टांत सांगत असते, ते हिकडचं तिकडचं ऐकून सांगत असते. पण माझ्या जीवनात घडलेल्या गोष्टी लय मस्तपैकी तुम्हाला सांगायसारख्यात, म्हणून सांगायला लागलो मी. मला एकदा कीर्तनाला जायचं होतं नागपूरला मागं, बरं का रोहित. आणि आमच्या तिथं कुर्डवाडीचं रेल्वे जंक्शन स्टेशन आहे पलीकडं, बार्शीच्या पलीकडून. कुर्डवाडीच्या रेल्वे जंक्शन स्टेशनवर मी सकाळी 10 वाजता, माणसातला माणूस पण सांगायचं बरं का, ध्यानात ठेवा. सकाळी 10 वाजता रेल्वे रिझर्वेशनच्या बुकिंगच्या लाईनमध्ये थांबलो होतो. वेळ सकाळची 10 वाजेची. बुकिंगची लाईन म्हटल्यावर भली मोठी रांग लागलेली. मी लाईनमध्ये जाऊन उभा राहिलो. माया पाठीमागं हळूहळू हळूहळू गर्दी वाढत गेली. भूक तर लागली, दिसत तर काहीच नाही. योगा असा एका म्हाताऱ्या बाबाचा आवाज माझ्या कानावरती पडला. शेंगा घेता का? शेंगा भुईमुगाच्या गरम गरम शेंगा. मी त्यांना हाक मारली, 10 रुपये दिले, शेंगा विकत घेतल्या. आता शेंगा खात असताना शेंगदाणे तोंडात टाकायचो, टरफल हातात चाटवायचो. बघता बघता शेंगा संपल्या, शेंगदाणे संपले, हातात फक्त टरफल उरली. टरफल टाकायची कुठं? डावीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, उजवीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे. पुढे मोठी रांग आहे, मागं मोठी गर्दी आहे.
खाली टाकून दिली असती. माझ्या अंगावर महाराजाची कपडे आहेत. आरतीला पाणी वतलेलं नाही वाटतं तुम्ही, हाय का नाही? आरती फुल करून बसा बघा कीर्तनात. मायच्यान मी लय वाढवळ कीर्तन करीना, अर्धा पाऊण तासच करतो, पण व्होल्टेज कमी होऊ देऊ नका बघा. हा असं ऐका आता माझ्याकडे मी काय म्हणतोय तुम्हाला. डावीकडे स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, उजवीकडे स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, पुढे मोठी रांग आहे, मागं मोठी रांग आहे. हातातली टर्पला खाली टाकून दिली असती. माझ्या अंगावर काय आहेत? कपडे, महाराजाचे कपडे आहेत. म्हणजे तुम्हाला नसन कळलं तर सांगू का, समाजातल्या लोकांना कुणी काय केलेलं चलत, पण महाराजांना काय केलेलं चलत काय? आकाश लगे लोक म्हणतात तुम्ही तर महाराज आहेत की. बघा आता कशी उरपडीचा वाटा आहे ते. आता म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगीच ना. हे बघा, मला लोहा तालुक्यात कीर्तनाला जायचं होतं, नांदेडकडे. इथं लातूरच्या पलीकडे गेल्यावर आमच्या गावासारखंच गाव आहे, त्या गावाचं नाव आहे आष्टा. तिथला चिवडा लय प्रसिद्ध आहे बा. हाय ना आकाश महाराज, त्याला चिवड्याचा आष्टा म्हणतात. आमचं समाधान महाराज दोघं तिघ माझ्या गाडीत पोरं होती. म्हणले महाराज एक काम करू आपण, इथं लय चिवडा भारी भेटते म्हणजे आष्ट्याला, इथं चिवडाच खाऊ पोरं म्हणे. मग बरं घ्या बा म्हणलं चिवडा. 1-2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या पोरांना, चिवडा घेतला, वडापाव घेतला. काहीच नाही हो का, हातात प्लेटा धरल्या अशा आम्ही 2-4 जणांना, आणि ते वडापाव चिवडा आपलं एकामेकाला गप्पा हानीत हानीत खातावं आपलं. काका तुमच्यासारखा एक माणूस आला की राव, जे असा उभा राहिला म्हणता मारक्या बैलासारखा बघत. कस तरी वाटायला लागले. आता परगावला आल्यावर कशामुळे बघायला लागलो म्हणलं, मामा काय चुकलं म्हणलं आमच्याकडून. आता आला वा असं उभा राहिला ते माणूस काहीच बोला नाही हो का माझ्याकडे. बघा तुम्ही नुसते अशी मान हलवायचा आणि माझ्याकडे बघायचा, असं करायचा मान हलवायचा. मला घासच गेला ना आकाश मारा, लई वाईट वाटायला लागलं. म्हणलं काका नेमकं काय झालं असं केलं त्यानं. म्हणलं नेमकं का बरं तसं केलं ते तर सांगा. काय नाही म्हणला, तुम्ही काय महाराज आहेत काय? माय तर फ्यूजच उडाले बा. मी म्हणलं का बरं तुम्ही असं का बरं म्हणला. काय नाही म्हणला, महाराज तुम्ही महाराज काय वडापाव खाते ते का म्हणला. मग महाराज काय तर रस्त्याच्या कडेचा मुरुम खाते ते का. माझ्या सांगण्याचा भाव तुमच्या लक्षात घ्या. रस्त्याच्या कडेला उभा राहून जर महाराजांना एखाद्या वडापाव खाल्ला, ती सुद्धा लोकाला सोसाना हो. बरोबर का नाही. लय अवघड महाराज कपडे घालायचे, सोपी आहेत काय कपडे घालायचे. बरोबर आहे का नाही. हे कपडे म्हणल्यावर आचारसंहिता सांभाळावं लागते. हे आजच्या 2-4 दिवसापुरती नवं कायम स्वरूपी सांभाळावं लागते. तुमची उद्या परवा दिवशी संपणार आहे. आज मतदान झालंय, बरोबर आहे का नाही. आता संपून जाईल तुमची, पण आमची मात्र कायम तशीच चालू आहे. आम्हाला बंदच नाही, तिला बंधनच पाळावंच लागतंय. तुम्हाला सांगू का कपड्याचं आणि सोंगाचं कसं असतंय ती. जाऊ द्या सांगतोच तुम्हाला. थोडा दृष्टांत माझा बाजूला ठेवतो. तुम्ही रामायण सर्वांना ऐकलंय. रामायणामध्ये सुंदर कथा भाग आलाय बघा. रामायणामध्ये कथा भाग आहे का आपल्या रावणाचा आणि कुंभकर्णाचा संवाद आहे. एके दिवशी कुंभकर्ण रावणाला म्हणतो, अरे दादा लईच नाराज दिसायलायस, तुझा चेहरा पडलाय, कोणत्या सुखाची कमी आपल्या घरी. 9 घराच्या पायऱ्यात, सगळे देव नोकरी चाकरीला आहेत आपल्या घरी. संपत्तीचं वर्णन करायचं म्हणलं तर कीर्तन संपून जाईल. रस्ते मन असे प्युअर ब्लॉकचे नव्हते, त्याचे सोन्याचे रस्ते होते. बरं झालं आपण तवा नव्हतो, आपण खुरप्यानं उचकून नेले असते. लोक काय साधेत म्हणते का आकाश महाराज, जमलंच नसतं लोकाला ते. आता 2-4 ब्लॉक जर रस्त्यावर शिल्लक राहिला तर माणसं हानीत्यात, घरात नेत्यात. तुमच्यातली हानीत नसते ना भाऊ, पण आमच्या इकडलं सांगायला लागलो मी तुम्हाला. असं मग ते लईच बेकार, लईच इतकी संपत्ती आपल्याकडे म्हणला आणि तू नाराज कशामुळे मला तेवढं सांग. रावण म्हणला काहीच नाही गड्या, माझ्या जीवनात सगळी संपत्ती आहे, ऐश्वर्याची कोणत्याच गोष्टीची कमी नाही. खरं सांगू तुम्हाला मी, संपत्ती माणसाच्या कामालाच येत नाही. देवाची द्वारका सोन्याची होती आणि रावणाची लंका सोन्याची होती. एकाची बुडाली आणि एकाची जळाली. पाहते कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. पाहते कवडी गेली नाही, कवडी सुद्धा त्याला सोबत नेता आली नाही. जाऊ द्या, सोबतीचं मी पुढं मी सांगत नाही, आता आपला विषय तो नाही. मला तुम्हाला सांगायचंय, एवढा श्रीमंत राजा रावण नाराज झाला, खिन्न झाला. बरं का पिंटू शेठ, लई नाराज झाला. काय म्हटला राजा रावणाला. कुंभकर्णाने विचारलं की कोणत्या गोष्टीची कमी आहे म्हणून तू नाराज आहेस. रावण म्हणला आपल्या घरी कोणत्याच संपत्तीची कमी नाही, पण ज्याच्यासाठी 8 तास केला, माझ्या जीवनामध्ये 80,000 बायका आहेत तरी समाधान नाही, मला सीता पाहिजे. बरोबर आहे की नाही. 5 पतिव्रतापैकी एक असणारी पतिव्रता मंदोदरी, बरोबर आहे की नाही.
त्या 5 पतिव्रतापैकी असणारी मंदोदरी असताना सुद्धा त्याचं मन असमाधानी होतं. त्याला सीता बायको असावी वाटत होती. म्हणला मी सीता मिळवली सुद्धा, पण मला दुःख एका गोष्टीचं आहे, मी सीता घेऊन आलोय पण सीता माझ्याकडे वर नजर करून बघत नाही, मला कसल्या प्रकारचा भाव देत नाही, मला जुमानतच नाही, मला कसलाच मान देत नाही. काय केल्याच्या नंतर सीता माझी होईल सांग. कीर्तन ऐका म्हणून तुम्ही माना हलवा बघा, तुम्ही कीर्तनात आहे का नाही मला कळावं. तुम्ही सीता माझी व्हावी म्हणून काहीतर मला सांग. सीता कशानं माझी होईल म्हणजे माझ्या जीवनाला माझ्या मनाला समाधान होईल. कुंभकर्णानं उत्तर दिलेली नीट ऐका बरं का, खूप मला भावलेत ती. भावार्थ रामायणामध्ये खूप सुंदर वर्णन आहे त्याचं. कुंभकर्ण म्हणतो, अरे दादा मला सांग, तू सीता आणायला गेला होता त्यावेळेला रावण होऊन गेला होता का महाराज होऊन गेला होता? आर्थिंगला पाणी होता बघा, काय झाला होता? हाय का नाही? काय झाला होता? महाराज झाला होता. आकाश महाराज सध्याच्या काळात लय रावणाने महाराजाचे कपडे घातल्यात. नावच घेऊ नका तुम्ही, गव्हाबरोबर किडी चालल्यात, त्याला इलाज नाही. आणि मग लगेच लोक म्हणतात महाराज आपल्याला हे आम्हाला माहिती ह्यांचं कसं आहे ती. आता कसं मलाच कळाना गेलं कसं आहे कुणाच तो. मग त्यांची काही चूक नाही, आता त्यांना कुणाचं काही दिसलं असेल मग आमच्यावर घेता का तुम्ही ते आता? बरोबर आहे की नाही? मग जाऊ द्या. चला आता तू काय होऊन गेला होता म्हणला? तू रावण होऊन गेला असता तर सीता तुझ्याकडे आली असती का? कोणावर विश्वास ठेवलाय तू? कपडे हो, आतमध्ये कपड्याच्या माणूसच आहे. हे कपडे काढले मी जीन पॅन्ट आणि टी शर्ट घातले, तुम्ही मला महाराज म्हणता काय? हा असं म्हणतोय मी तुम्हाला. हे असं तेवढं कपडे घातल्यावर लय आचारसंहिता सांभाळावं लागते. मला तुम्हाला तेच सांगायचं होतं. जाऊ द्या, दृष्टांतच पूर्ण करून टाकतो हे आता. मग रावणाला कुंभकर्ण म्हणला, दादा आता एक काम कर की, महाराज झाला, सीता तुझ्या जाळ्यात फसली. तू जर रावण असता तर तिनं लक्ष्मण रेषा ओलांडली नसते. तो महाराज होता म्हणून लक्ष्मण रेषा ओलांडली, तुझ्यावर विश्वास ठेवलाय. समाजाचा या कपड्यावर लय विश्वास आहे मायबाप. मला तुम्हाला ते सांगायचंय, हे कपड्याला नाही डाग पडू दिले पाहिजे. मला हे तुम्हाला सांगायचंय. हे लय सध्याच्या काळात अवघडे. ह्यांनी कॅमेरा लावलाय म्हणून मी बोलाना गेलोय, गटा गिळायला लागलोय. हा ऐका आता ती तुम्हाला, हा असं सांगायचंय मला, ते समजून घ्या आता तुमचं तुम्ही. आणि मग तुम्हाला सांगतो, रावणाला कुंभकर्णाने सांगितलं, दादा अजून एक काम कर म्हणला. म्हणलं काय? तुला सीता आपली व्हावी वाटते ना? म्हणले हा. मग आता प्रमोशन कर म्हणले सोंगाचं. म्हणले काय करायचं? आता तू राम हो, राम झाल्यावर सीता तुझीच होईल म्हणला. रावण म्हणला, लका त्याच्यातच माझा घोळ व्हायला लागलाय म्हणला, मी राम बी होऊन बघितलंय म्हणला. मग काय झालं? राम झाल्यावर सीता माझी होतीये म्हणला. मला सीता मानतीये, पण राम झालं का माझा काम निवृत्त होतोय, आणि माझा काम निवृत्त झाला का मला सीता न दिसता ती मला माझी माता दिसते. ही सोंगातली ताकद आहे माय बरोबर आहे. जीवनामध्ये सोपं नसतं हे. विष्णुपंत पागासनीसांना जगद्गुरु तुकोबरायांचं महानाट्यामध्ये तुकोबरायांचं पात्र केलं. सगळी लोक बाया खूप भोळ्या असतात बिचाऱ्या. ते विष्णुपंत पागासनीस दिसले का महाराज आले चरणावरती लोटांगण घ्यायची, तुकोबराय म्हणून त्यांची पूजा करायची. लोक त्यांना साक्षात तुकोबराय म्हणून पूजायला लागली. विष्णुपंत पागसनीसांच्या मनाला एवढं खटकलं ते, आपण नुसतं सोंग तुकोबरायचं केले तर लोक एवढी भावलेत आपल्यावरती, बाळलेत. त्यांना अख्खं आयुष्य अंगावरची 12 बंदी न काढता महानाट्य संपल्याच्या नंतर तुकोबरायच्या चिंतनामध्ये देहूमध्ये समर्पित केलं. हे सोंगातली ताकद आहे मायबाप, बरोबर आहे की नाही? दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरे भावना वेगळी हे कुठं तर त्याला तिलांजली भेटते. एक दिवशी चिंतने तद्रूपता. मला तुम्हाला दृष्टांत सांगायचा होता. या आता माणसातला माणूस पण सांगतो कीर्तनात. या मी तुम्हाला काय सांगत होतो? काय सांगत होतो मी तुम्हाला? हार पलेली वस्तू नाही टारफल कुठे टाकायचं सांगत होतो मी. असं कीर्तनात. मग हे बघा, ह्याच्यामुळेच आकाश महाराज आमची कीर्तनं वाढायला लागली. ती तुम्ही ध्यानात ठेवीत नाहीत. पुढच्या वर्षी येऊन अजून हीच कॅसेट वाजवलं तर तुम्ही म्हणता काय कदम महाराज कीर्तन नंबर 1 झालं. तुमच्या ध्यानातच नाही, गेल्या वर्षीच सांगितलं यावर्षी सुद्धा असं व्हायला लागलं. ते टर्फलं मला टाकायची होती, बरोबर आहे ना? मी टर्फलं डावीकडे टाकायला बघितली, उजवीकडे टाकायला बघितली, समोर टाकायला बघितली, मागं टाकायला बघितली. अंगावर कपडे असल्यामुळं मी लाजून तशीच हातात घेऊन माझ्या मागच्या माणसाला विचारलं, पाठीमागच्या लाईन मधल्या, म्हणलं का दादा, म्हणलं मी हातात टर्फलं टाकू कुठं? ते म्हणला काय विचारता महाराज, टाका की पुढच्याच्या खिशात. मी म्हणलं हो त्याला कळलं तर? म्हणला त्याला कशाचं कळतंय? मागच्या अर्ध्या तासापासून मी केळाची साल तुमच्या खिशात टाकतोय, तुम्हाला तरी कुठं कळलं?
आता आरती पुचली की राव महाराज. काय 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 कसं आहे, विनोदाचा भाग सोडून द्या. आपली टरफलं दुसऱ्याच्या खिशात, दुसऱ्याची साला आपल्या खिशात, असा सध्याच्या जगाच्या मानसिकतेचा प्रवास चालू आहे. माणूस माणसाला केरापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार नाही, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. इथपर्यंत तुम्हाला पटलंय. मी तुम्हाला अगोदर सांगितलं भगवान परमात्मा घरी आणण्यासाठी काय काय करायचं. 2 प्रकार सांगितले, 2 त्यातला एक सांगतो मी तुम्हाला. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे देते, येऊन गोपाळ राहे देते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे देते, येऊन गोपाळ राहे देते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे देते, येऊन गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे ते. भगवान परमात्म्याला कसं आणायचं सांगतो, कीर्तन सेवा संपवतो. 15-20 मिनिटात माझं बांधा बांधी करून उचलायसारखं करतो बरं का. तुम्ही तानात येऊ नका एवढं लय मोठं. म्हणजे तुम्हाला वाटायला लागलास ना आता गड्यानं लय रंगात आणाय घातलंय, कवा संपिते काय कोण असतो. ऐका आता मी तुम्हाला सांगतो. चित्त निर्मळ असलं का परमात्मा काय होतोय, येतोय घरी आपल्या. असं मला तुम्हाला सांगायचंय. घरी आल्यावर काय होतं मी तुम्हाला अगोदर सगळं क्लिअर सांगितलंय त्याचं. आता तो परमात्मा घरी आणण्यासाठी काय करावं लागतं, तर पहिला टप्पा सांगितला, चित्त निर्मळ करावं लागतं. म्हणून आपलं चित्त निर्मळ आहे का नाही, म्हणजे काय त्यात काय बॅटरी फिटरी लावून विहिरीतलं पाणी बघितल्यासारखं बघावं लागतंय का, कसं आहे ते आतमध्ये चित्त निर्मळ आहे का नाही म्हणून. कुठं तपासायला दवाखान्यात जावं लागतंय का त्याला, तुमची तुम्हाला तपासायला येतं. त्याच्या पद्धती सांगतो तुम्हाला तपासायच्या कशा असतात ते. हे का लक्ष देऊन कीर्तन आहे का. आपलं चित्त निर्मळ आहे का नाही हे ओळखण्यासाठी पहिला टप्पा सांगतो मी तुम्हाला. आपल्याला लोकांचं बरं झालेलं बघून बरं वाटलं की आपलं चित्त निर्मळ आहे म्हणून समजायचं. आणि आपल्याला जर लोकांचं चांगलं झालेलं बघून जर कसनुसं वाटायला लागलं रे बाबा, कळतंय ना तुम्हाला माझी भाषा. मी लय वाण त्या वाण टिंबन अनुसरण देऊन बोला ना तुम्हाला, साधं सरळ सोप्या भाषेत सांगायला लागलोय. आपलं चित्त कसं आहे म्हणायचं, आपल्याला आपलं कसं आहे स्वभाव, आपल्यापेक्षा इतराचं दुःख मोठं असावं आणि आपलं सुख मात्र लोकांच्या सुखापेक्षा मोठं असावं. बरोबर आहे की नाही. आपल्या सुखापेक्षा लोकांचं सुख मोठं असलं आणि दुःख लहान असलं आपल्याला बरं वाटत नाही. संतांचं तसं नव्हतं. आपल्यापेक्षा इतराचं सुख मोठं असलं का त्यांना समाधान व्हायचं. बरोबर आहे की नाही. हा तुका म्हणे सुख पराव्या सुखे. हा अमृत मुखे सर्वतसे, अमृत तया मुखे स्रवतसे, आले मुखा वाटे अमृत वचने, उत्तरण्यात नो हे येणे जन्म. संत महात्म्यांची ही अवस्था होते आणि त्याच्यामुळे ते जीवनमुक्त झाले. खरं सांगू मी तुम्हाला, आपल्याला इतराच्या सुखानं सुख वाटावं, इतराच्या दुःखानं दुःख वाटावं. आपल्याला इतराचं दुःख मोठं असलं का चांगलं वाटतं, इतराचं सुख मोठं असल्यावर वाईट वाटतं. नसन समजलं सोपं करून सांगतो तुम्हाला. झोप लागायचा टाइम झालाय तुमचा. सांगतो मी तुम्हाला. एक बाई बाजारात गेली आणि बाईचे 100 रुपये हरपले. आकाश महाराज हरपुनी कुणाचे पण तिचे हरपले. हरपल्यावर घरी आली न राव बाई ती, तिला कसला त्रागा, तिनं तिळपापड करून घ्या घातला अंगाचा. 5-25 बाया चहा प्यायला बोलवल्या, हळदी कुंकाला बोलवल्या आणि तितक्या बायात बाईनं आगस्ताळपणा करायला घातला. बाई बाजारात गेले 100 पडले. छाती बडू बडू सांगायची बाई त्या बायांना, बाई बाजारात गेले 100 पडले, बाई बाजारात गेले 100 हरपले, बाजारात गेले 100 पडले, बाई बाजारात गेले 100 पडले, बाजारात गेले. इतका त्रागा. पण आता ऐका बरं का माझं म्हणणं. त्या 5-25 बाया चहा प्यायला आणि हळदी कुंकाला जमल्या होत्या ना, त्यातल्या एका बाईनं तिला फक्त म्हणावं, अगं काय 100 रुपयासाठी एवढा अंगाची लाई करून घ्यायला लागलीस ग. मी तर परवा दिवशी किराणा आणायला गेले आणि माझे तर 500 पडले बाई. 500 पडले. तिचे 500 ऐकल्याबरोबर ही म्हणते जाऊ द्या मरू द्या, मग आपल्या 100चं कुठं घेऊन बसला.
ते 500 पडले हिला कसं वाटतंय आनंद आहे का नाही बरं वाटतंय म्हणजे आपल्यापेक्षा लोकांचं दुःख बरं मोठं असलं कसं वाटतंय आपल्याला माईच्यान खरं सांगा बघा मी खोटं सांगतो का तुम्हाला काय म्हणावं लागतंय तुम्हाला हे खरं असलं तर हा म्हणजे तसं आणि मी तुम्हाला लोकांचं सांगिना माझं सांगतो खरं सांगतो हे बघा गोरोबा काकाच्या पुण्यतिथीचं कीर्तन आहे लबाड बोलच ना मी तुम्हाला लोकांचं कशाला सांगायचं आपलं सांगावं लागतंय आकाश महाराज आमच्या आईच्या कानातलं फुल पडलं फुल पडलं हो 2-3 ग्रॅमचं होतं आमच्या आईलाही नाही येड्यावून केलं तिनं पण मला लई वाईट वाटलं राव मी काहीच म्हणलं नाही म्हणलं गड्या काय खरं नाही म्हणलं आपली 2 कीर्तनं गेली म्हणलं अशीच असं लय वाईट वाटलं माझ्या जीवाला उगं 2-3 ग्रॅमचं म्हणल्यावर म्हणलं हे 17-18 हजाराला चंदनच लागला लय वाईट वाटला आकाश महाराज मला 2 कीर्तनाचा तर काहीच उपयोग नाही म्हणलं आपल्या असं माझ्या मनाला वाटलं मी नाराज होऊन आमच्या दारात गॅलरीत बसलो होतो आमच्या घरा शेजारचं पोरगं आलं मला रोज बोलत असतं आकाश महाराज न बोलतात माझ्या पूर्ण गेलं मला वाटलं आता एवढं बोलणारं पोरगं आज कसं काय बोललं नाही गड्या मला कारा अमर तू बोलतच नाही म्हणलं कसं काय बोलला नाही तसाच चालला म्हणलं तुझ्या तालात मला काय म्हणला ते काय सांगावं महाराज म्हणला लय गणगण आहे मागं मला काय झालं कशाचं काय म्हणला मग 5 वाजता म्हणला आमच्या बायकोच्या गळ्यातला 2.5 तोळ्याचं तुटून पडले म्हणला मला एवढं भारी वाटलं म्हणता तेव्हाच्यानं खोटं सांगत नाही मी तुम्हाला जाऊ द्या म्हणू द्या मला आपलं कुठं 2-3 ग्रॅमचं फुल नाही हे बायकोच्या गळ्यातला 2.5 तोळ्याचं पडलंय खरं आहे का खोटं आहे सांगा मला म्हणजे मी इतका नालायक नव्हं हा मला तुम्हाला हे सांगायचं तुम्ही लय हसायला लागला आता ऐका चला तुम्हाला हिनं अजून सांगतो तुम्हाला होईच म्हणायला होतो तुमच्या घरातली लाईट गेल्यावर काय करता माय दिवा लावता दिवा लावता होय तुम्ही आपल्या घरातली लाईट गेल्यावर अगोदर डोकावून दुसऱ्याच्या घरात बघता खरं आहे का नाही सांगा बरं तुम्ही आपल्या घरातली लाईट गेली आणि आपण डोकावून बघितलं साऱ्या गावात अंधार गुडूक दिसला एवढं भारी वाटतंय मनाला साऱ्या गावाची गेली साऱ्या गावाची गेल्यावर आपल्याला चांगलं वाटतंय आणि आपली लाईट जावं आणि लोकांच्या घरात लाईट दिसावा एवढं बेकार वाटतंय असं वाटतंय साऱ्या गावाचं दुःख आपल्या एकट्याच्या घरला आलंय वाटतंय का नाही खरं सांगा कसं चित्त निर्मळ आहे म्हणून ओळखायचं अजून तुम्हाला एक दृष्टांत सांगतोच म्हणजे तुम्हाला चांगलं समाधान वाटेल आमची बायको कितीशी दारात रांगोळ काढीत होती सकाळी बायको आमच्या दारात रांगोळ काढीते सकाळी 6-6:30 वाजता एक माणूस आला आमच्या दारात आमच्या बायकोला कसा करतोय कुठं गेला महाराज बघा आता कसा रंग आमची बायको तर दचकलीच म्हणली आताच आल्यात म्हणली तिकडून ते नगर जिल्ह्यातनं कीर्तनाहून आणि बैठकीच्या खोलीत झोपल्यात माय म्हणली आणि जा उठीव जा म्हणले त्याला बाई तर दचकूनच आतमध्ये आले मला म्हणले माय आपल्या दारात कोणतरी माणूस आलाय आणि तुम्हाला लयच आरोतुर बोलायला लागलाय म्या महाराज लगेच ओळखीलं बरं का म्हणलं जात नक्कीच गावातली म्हणलं आपल्या गावातल्याशिवाय कोणी एवढं टाकून पाडून बोला ना रोहित महाराजाला गावातले बोलतात लोक तुला बी माहित असं ना आता ही आहे का नाही असं मन सांगतो मी तुम्हाला मग मी आमच्या बायकोला म्हणलं असू दे जाऊ दे म्हणलं कोणी का असं ना म्हणलं कर चहा म्हणलं मी आपला उठलोन बेडवर आपलं डोळं चुळीत बसलो कोण आहे बघावं म्हणून मी आपलं असं करतोय माझ्याकडे बघा नाही तेवढ्यात गडी आला बा बघितलं तर आमच्या भाऊकीतला तुका तात्या म्हणलं बोला की तात्या काय काम काढले सकाळ तात्या कसा करते माझ्याकडे बघा काय नाही बाबा म्हणला लईच बेकार झालंय म्हणला काय म्हणला लईच बेकार झालंय म्हणला आणि चल मला घाल धोतर बघा आता काहीच बोलायला देणार ना हो मला कसं सकाळी वाईट बोलावं आपण तरी लईच बेकार झालंय आणि चल घाल धोतर म्हणलं काय झालं तात्या एवढं सकाळी एवढं म्हणजे सांगा म्हणलं काय असेल त्याचं सांगायसारखंच नाही म्हणला लई बेकार झालंय घाल धोतर तात्या म्हणलं म्हणजे मला समजा ना गेलं असू दे म्हणलं काय असं ना म्हणलं सांगा तर नाही बाबा म्हणला सांगायचं म्हणलं की माझ्या घशाला कोरड पडायला लागली म्हणला सांगूच वाटा नाही घाललो तर मा बीपी वाढायला लागला ना राव होय आहे का नाही आता असं बोललं काय बोला सकाळ मी आपलं 1 नाही 2 नाही मी आपलं तसंच काय का असं ना बाबा म्हणलं आपलं घेतलं धोतर घालायला घातलं लगेच गड्यानं माझ्या हँगरला अडकवलेला शर्ट घेतला टोपी घेतली उपरनं घेतलं उरक पटशिऱ्या म्हणला चल तात्या म्हणलं माया पाय काय उचला ना गड्या काय असं ते असं होय आहे का नाही सकाळ म्हणलं उगवता का नाही
मला खरंच सहन व्हायना. मला तात्या काय असन ते असन सांगा म्हणलं काय झालंय ते. मला मला नका ताण आसवापडीच काय म्हणलं पण सांगा गाड्या म्हणलं मला काय बाहेर येवटाना म्हणला सांगायसारखं नाही बाबा चल. मी म्हणलं आपल्याच्याने येणं व्हाय ना तात्या असू द्या काय बी असू द्या कडे. मी तसाच बसलो खाली म्हणलं सांगा. तात्या कसा करते मला बघा आता. काय नाही बाबा म्हणला ते आपल्या भाऊकीतला नामदेव नाना नाही कर म्हणला वरच्या वाड्यातला. मी म्हणलं हा. अरे त्यानं म्हणला रात्री 8:30 वाजता आमच्या शेतातले वड्याच्या कडाची बोरीचं झाड नाही करा म्हणला. मी म्हणलं हा. म्हणजे मला वाटलं फाशी बिशी घेतली का काय कोण असतो आता हाय का आता सांगायचं जगातलं. ते म्हणलं आपल्या भाऊकीतला वरच्या वाड्यातला नामदेव नाना आणि त्यानं रात्री 8:30 वाजता आमच्या वड्याच्या कडाचे बोरीचं झाड नाही का ऐका आता हा. म्हणजे असं म्हणजे मला असं टेन्शन मध्ये यायला लागलं. मी म्हणलं हा काय झालं आणि त्या वड्यापासून पलीकडे त्याचाच वावर आहे की म्हणला खाली. मी म्हणलं हा. म्हणला त्यानं रात्री 8:30 वाजता त्याच्या वावरात बोर घेतलाय म्हणला. काय केलंय म्हणला बघा आता कशी कथा. म्हणलं मग काय झालं म्हणलं तात्या. काय झालं म्हणजे म्हणला अरे भलतच पाणी लागलंय ना म्हणला त्याच्या बोरला. लईच पाणी लागलंय म्हणला. हा 5-6 इंच पाणी लागलंय म्हणला. मला कसाच दम निघाना मला त्याचं पानं बघितल्यावर. उभं वारच सुटलं म्हणला. माझं टक्कुर दुखायला लागलं. घरी आलो झोपलो माझा डोळा लागाना रातभर डोळा लागला नाही झोपलोच नाही म्हणला. माझ्या डोळ्यापुढे त्याच्या बोरचं पाणी आलं का भीतीवर डोकं हाणून घ्यावं वाटायचं म्हणला मला. कसाच झोपलो नाही. सकाळी आता पहाटे तुझी गाडी वाजली आमच्या दारात. म्हणलं आता हे आलाय सकाळ तुझी गाठ घ्यायला आलोय म्हणला पहिल्यांदा. ए पोरा हो बोल ना कर. ऐका काय सांगत होतो मी तुम्हाला. लईच पाणी लागलंय ना म्हणला त्याच्या बोरला. मला दमच निघाना म्हणला 5-6 इंच पाणी लागलं म्हणून तुझ्याकडे आलोय म्हणला सकाळ. मी म्हणलं तात्या आता आहे का कसली पंचायत आहे सांगायची पद्धत आहे म्हणलं आता असली बरोबर आहे करा. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं म्हणलं पाणी कळते म्हणून. मला आपल्याला पाणी नाही बाबा कळत म्हणलं बरं का. म्हणजे त्यानं काय म्हणाय घातलं मला. बरं म्हणलं आता हा 5-6 इंच पाणी लागले काय करायचं. काय नाही म्हणला तू आता माझ्या शेतात चल आणि मला एक बोरचा पॉईंट दाखव म्हणला. मी त्यांना म्हणलं मला पाणी नाही कळत बाबा म्हणलं. तुम्हाला कोणी सांगितलं पाणी कळतंय म्हणून. उगा गप्प म्हणला नाटकं करू नको म्हणला. हा लय सोंग येतात मला तुम्हाला. मला माहित नाही तुला सगळं कळतंय. मला काही कळतंय पण पाणी नाही कळत तात्या. तुम्हाला कोणी सांगितलंय पाणी कळतंय. उगाच इळाची 3-3 गावं झपकीत हिंडतो काय मला तुला नाही कळत म्हणला. कसं कळत नाही म्हणला तुला सगळं कळत आहे म्हणला. लोक उगाच बोलू लागली का म्हणला. ह्या गावान त्या गावाला ह्या राज्यात ना त्या राज्यात 2-3 राज्यात त्या फिरवीत हिंडतो म्हणला कळत नाही. कसं कळत नाही मला लबाड बोलवतो का म्हणला. मला माहित नाही का तुमच्या चाली हो का त्यानं म्हणाय घातलं. तारका नाही कीर्तनाच्या कशामुळे म्हणता होती. हो त्यानं कुंकून नेले बघा आता. मी म्हणलं तारकीचा ह्या पाण्याचा काय नाही मला सगळं कळतंय. हो का बस म्हणला चाल. मला नाही कळत त्या माईच्यान पाणी कळ ना म्हणलं मला. गोविंदपुरा